जीवनामध्ये इतर असं काहीच महत्वाचं नाहीये जितकं तुमच्या ठिकाणी असलेलं बळ महत्वाचं आहे. बळ एकमेव पुण्य आहे आणि निर्बळता एकमेव पाप आहे. तुम्ही जेवढे सबळ असाल तेवढे तुम्ही आनंदी असाल, म्हणजेच पुण्याचं फळ सुख असतं. तर जेवढं तुमच्याजवळ बळ आहे, ऊर्जा आहे, सामर्थ्य आहे, तेवढेच तुम्ही उत्फुल्लित प्रफुल्लित एवं आनंदित राहू शकतात. जेवढं तुमच्यातलं बळ, तुमची शक्ती, तुमची ऊर्जा निष्कासन पावली, कलन झाली, अधोगामी झाली, तेवढेच तुम्ही उदास, तणावग्रस्त, चिंतेत, फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन मध्ये जातात. आणि त्या ऊर्जेचं संपूर्ण विज्ञान यासाठी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे की भोजनाने ऊर्जा प्राप्त होत असते. भोजन केल्यानंतर आपण निद्रेमध्ये गेल्यावर ती निद्रेत संगृहीत होते. की त्या भोजनातून त्या भोजनाचा जो सार आहे तो निद्रेमध्ये आपल्या शरीरामध्ये संगृहीत होतो आणि जागृत अवस्थेत कष्ट करीत असताना कर्ममार्गाच्या धावपळीत ती खर्ची होते, विनाश पावते. तर हे ऊर्जेचं स्वाभाविक विज्ञान आहे की भोजनाने ऊर्जा प्राप्त होते, निद्रेमध्ये संगृहीत होते आणि जागृतीमध्ये कष्ट करीत असताना कर्ममार्गाच्या धावपळीत ती खर्ची होते. म्हणून भोजन तुमचं उत्तम प्रकारचं असलं पाहिजे, सात्विक असलं पाहिजे आहे, शक्तिवर्धक असलं पाहिजे आहे आणि अतिशय कमी नको, अतिशय जास्तही नको, मर्यादित प्रमाणात भोजन असलं पाहिजे. अति भोजनानेही अतिशक्ती मिळेल असं नाही होत, भोजनाने शक्ती नाही मिळत. तर मर्यादित भोजनाने शक्ती मिळते. अति भोजनाने जी शक्ती मिळते ते तुम्हाला आळस, निद्रेमध्ये नेते, उदास ठेवते. तुम्ही उत्फुल्लित प्रफुल्लित नाही अनुभव करू शकत आणि अति कमी केलं भोजन तर तुम्हाला पूर्ण ऊर्जा नाही मिळू शकत. म्हणून मर्यादित भोजन केलं पाहिजे की जेणेकरून जी ऊर्जा राहील ती तुम्हाला सांभाळता येईल. ती ऊर्जा हेवी नाही होणार, तुम्हाला तुमच्या क्षमतेच्या पलीकडे जड नाही होणार, तुम्हाला आळस, निद्रेमध्ये आणि उदास नाही ठेवणार. दिवसभर तुम्हाला डोळ्यांवर सूज आणि शरीरामध्ये जडत्व नाही वाटणार. एकदम कमी खाल्ल्यानंतर तुमच्यामध्ये गात्रगलित झाल्यासारखं शक्तिहीनतेचाही तुम्हाला भाव वाटणार नाही. म्हणून मर्यादित आहार असणं अतिशय गरजेचं आहे, माफक आहार. आणि मग तो निद्रेमध्ये, निद्रा ही परिपूर्ण घेतली पाहिजे, अतिशय जास्तही नको आणि कमीही नको. कमी निद्रा घेतली तर ते खाल्लेलं अन्न तुमचं पूर्ण पचणार नाहीये, अपचन होईल. अधिक निद्रा घेतली तर जळत्व येईल, आळस येईल, तेच ऊर्जा तुम्हाला आणखी अधिक तुम्हाला दमित करेल. जास्त निद्रेमध्ये उत्साह कमी होतो. म्हणून मर्यादित. आणि त्या निद्रेमध्ये होतं काय की 8 तासाच्या निद्रेमध्ये खऱ्या अर्थाने 2च तासाची निद्रा असते. त्या 2 तासामध्ये तुमची 2 डिग्री टेम्परेचर शरीराचं कमी होतं. प्रगाढ निद्रा की सगळी विस्मृती झालेली असते. अभाव प्रत्यालंबना वृत्तीर निद्रा, सगळ्या प्रत्ययांच्या आलंबनाचा अभाव होऊन जातो. जे जे काही अनुभव आलेले जागृत अवस्थेत आतापर्यंत ते सगळे विसरून जातात. विस्मृती होऊन तुम्ही कुठल्याच विचाराचा आलंबन नसतं, त्याचा अभाव. ती वृत्ती निद्रेची ती 2 तासाच्या कालावधीमध्ये तिथे ती ऊर्जा संगृहीत होते, ती रिचार्ज होते तुमची बॅटरी. आणि त्या 2 तासामध्ये तुमचं शरीर 2 डिग्री टेम्परेचर कमी होतं, थंड होतं. बाकी त्या व्यतिरिक्त शरीर मग उष्ण असतं. मग ते 2 तास खरी ऊर्जा संगृहीत केली जाते. मग सकाळी ते 3 ते 5च्या दरम्यान, कोणाची 4 ते 6च्या दरम्यान, कोणाची 5 ते 7च्या दरम्यान, कोणाची 7 ते 9च्या दरम्यान होईल. मग झोप जर नाही झालेली असली तर, नेहमीची सवय असेल त्याप्रमाणे. पण 2 तास जर पूर्ण नाही झाले आणि तुम्ही 8 काय 10 तास जरी झोपले, 12 तास जरी झोपले, तरी ती ऊर्जा तुमच्यात संगृहीत होणार नाही, तुम्हाला अन्न पचणार नाही आणि दिवसभर कसकस वाटेल, जळत्व येईल, आळस येईल, निद्रा येईल. म्हणून ते 2 तास अतिशय महत्वाचे आहे. ते पूर्ण झाल्याखेरीज झोपेतून उठू नये. मग ती 2 तास पूर्ण झाले असं केव्हा समजावं? ज्या वेळेला तुमच्यामध्ये ते 2 तास, आता 2 डिग्री टेम्परेचर कमी होऊन शरीर थंड झालेलं आहे, तेव्हा तुम्हाला सकाळी जाग येते.
तुम्हाला जाग येते कशामुळे, की तुमच्यात ऊर्जा भरली गेलेली आहे असं काम केंद्राच्या ठिकाणी त्या ऊर्जेचा उठाव होतो. हे प्रत्येकाचे अनुभव आहेत. आणि मग त्याच वेळेला काय होतं, त्याच दरम्यान ती ऊर्जा स्खलन होऊ पाहते आणि त्याच काळात जास्त प्रमाणामध्ये हा दोष बऱ्याच जणांना निर्माण होतो. याला कारण आहे तेव्हा श्वासोश्वास फुलतो, प्रगाढ झोपेमध्ये श्वासोश्वास फुलतो. काम वासनेमध्ये जशी उत्तेजना निर्माण होते श्वासोश्वासाची आणि जलद गती होऊन ती काम केंद्रावरती आघात निर्माण होतो आणि वीर्यस्खलन होतं, त्या पद्धतीने त्यावेळेला त्या स्टेपमध्ये व्यक्ती येऊन जातो प्रगाढ झोपेमध्ये श्वासोश्वास जलद गती होऊन मग ते काम केंद्रावर ताणदेण पडद्यावर धक्का पडून ते वीर्यातील सामर्थ्य जे आहे ते ताणदेण पडद्याला धक्का देऊन स्खलन होऊन जातं. त्याच वेळेला काय केलं पाहिजे, त्याच वेळेला तुम्ही श्वासोश्वास उच्छ्वास जलद गती न करता हळूहळू हळू दोन्ही भ्रुकुटीमध्ये चित्त एकाग्र करून झोपेतच डोळे बंद करून ओठांवर अर्श करून आपल्यामध्ये ऊर्जा जागृत झाली आहे, धन्यवाद द्यायचा परमेश्वराला की मला ऊर्जा दिली, अहो भाव बाळगून उच्छ्वास बाहेर फेकत राहायचा आहे. त्याच्या उलट गतीनं काम करायचं आहे. वितर्क बाधने प्रतिपक्ष भावना. जेव्हा कुठल्याही गोष्टीचा वितर्क आला तर प्रतिपक्षाची भावना बाळगायची असते. हा एक उपाय असतो. तिखट खाण्यात आलं तर गोड खाऊन घ्यावं, थंड लागता येतं मग उष्णतेच्या वातावरणात जावं. तसा हा प्रकार की अधोगमन होत आहे, श्वास जोरजोरात खाली गेल्याने मग ऊर्ध्वगमन करायचं आहे आणि त्याच वेळेला ऊर्ध्वगमन अधिक प्रमाणात होऊ शकतं ज्या वेळेला ऊर्जा संगृहीत झाली आणि जागृत झालेली आहे. संगृहीत आहे पण जागृत नाही, ऊर्ध्वगमन लवकर होऊ शकत नाही. मग ती जागृत झालेली आहे, ज्या अर्थी ती खाली स्खलन होऊ शकते त्या अर्थी त्याच काळात ती वर सुद्धा येऊ शकते. म्हणून उच्छ्वास हळू 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 उच्छ्वास बाहेर फेकायचा, एक धक्का द्यायचा नाभीला, आतमध्ये खेचायचं पोट आणि उच्छ्वास बाहेर फेकत जायचा आणि ती ऊर्जा वर येते. एक बौल पेटलेला आहे खाली आणि ते वर ऊर्जा आपल्यामध्ये येते, हा अनुभव करायचा आणि खरोखर तो भाव आपल्याला अतिशय संतृप्त करू लागतो. मग त्यावेळेला ती ऊर्जा आपल्यामध्ये संगृहीत होत असते आणि तुम्हाला अतिशय ताजतवाना आणि फ्रेश ठेवते की दिवसाचा प्रारंभ तुमचा जो सुरुवात आनंददायी होतो तर पूर्ण दिवस तुमचा तसाच आनंददायी होत असतो, कारण सुरुवात तोच शेवट असतो. आणि मग दिवसभरात तुम्हाला कष्ट करण्याला ती ऊर्जा जी आहे ती उपयोगाला येते. तुम्ही ती ऊर्जा ते कष्टही अति ताणतणाव न घेता मर्यादित करायचे, जास्तही करायचे नाही, कमीही कष्ट करायचे नाही, मर्यादित कष्ट करायचे. म्हणजे ती ऊर्जा तुमच्यात संगृहीत राहते, वेळ होत नाही आणि तुम्ही उत्फुल्लित प्रफुल्लित येऊन दिवसभर आनंदित. मागे ऊर्जेचं स्वाभाविक विज्ञान सांगितलं होतं. भोजनाने ऊर्जा प्राप्त होत असते आणि निद्रेमध्ये ती संगृहीत होत असते आणि जागृत अवस्थेत कर्ममार्गात ती खर्ची होत असते. हे झालं ऊर्जेचं स्वाभाविक विज्ञान. स्वाभाविक रूपाने ऊर्जा या पद्धतीने निर्माण होते, संग्रहित होते आणि खर्ची होते. हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये सतत रोटेशन चालू राहतं. मात्र या ऊर्जेला जर एक आयाम द्यायचा झाला, उत्तम मार्गाला वळण द्यायचं झालं आणि त्या ऊर्जेच्या द्वारा आपल्याला जीवनामध्ये आनंद प्राप्त करून घ्यावायचा झाला तर त्या ऊर्जेचं जे संपूर्ण विज्ञान आहे ते उपलक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. जी भोजनाने प्राप्त झालेली ऊर्जा निद्रेमध्ये संगृहीत झालेली असते ती आपल्याला व्यायामाच्या द्वारा शरीरामध्ये समभागामध्ये व्यापक करून शरीराला ती बळकट करते, बळकट. म्हणून सकाळी उठल्यानंतर प्रथम निद्रेमध्ये जी संगृहीत झालेली ऊर्जा आहे ती शरीरात सुप्त अवस्थेमध्ये काम केंद्राच्या ठिकाणी संचित झालेली आहे. आता ती ऊर्जा आपल्याला दमित केलेला आहे, एक आडसावलेला भाव आहे आपल्या अंतर्तमामध्ये. आता त्या ऊर्जेच्याच द्वारा आपल्याला तिला उत्क्रांत करून, उत्सर्जित करून उत्साहित व्हायचं आहे, स्फूर्तिवान व्हायचं आहे. म्हणून व्यायाम करणं अत्यंत गरजेचं आहे.
व्यायामामुळे कुपित वायू जो आहे, कार्बनिक वायू आहे, तोही बाहेर फेकला जातो, शरीर प्रकृती निरोगी होते. व्यायामामध्ये सर्वात महत्वाचं उत्तम दंडवत, साष्टांग नमस्कार घालणे. मग रोजचे निदान आपण सुरुवातीला 10, 15, 20, 25 करून 100 दंडवतापर्यंत येणे काही दिवसामध्ये. मग रोज सकाळी उठल्यानंतर दंडवत घालणे, साष्टांग नमस्कार करणे, आणि तेही अत्यंत भावपूर्वक, प्रेमपूर्वक परमेश्वराचं नामस्मरण करून आपण साक्षात ईश्वरीय अवताराच्या श्रीचरणामध्ये नतमस्तक करीत आहोत. श्रीमूर्ती आपल्या समोर जिवंत आहे अशा हार्दिक प्रेमपूर्ण भावनेत अनुरत होऊन आपण स्वस्थतापूर्वक, अति जलद गतीने दंडवत न घालता प्रेमपूर्वक, स्वस्थतापूर्वक, रिलॅक्स मध्ये दंडवत घालायचे, साष्टांग नमस्कार करायचे. त्यानंतर फिरायला जायचं. फिरणं हा सुद्धा एक व्यायाम आहे. त्याच्यानेही आपल्यातील जो कुपित वायू आहे तो तुटतो आणि शरीरामध्ये एक स्फूर्ती निर्माण होते, मनात उत्साह निर्माण होतो आणि एक आत्मिक ऊर्जा आपल्याला प्राप्त होते. असं व्यायामाच्या द्वारा आपण त्या ऊर्जेला विधायक रूपाने आपल्या शरीरामध्ये समभागामध्ये व्यापवून शरीराला बळकटी, मनाला स्फूर्ती, आत्म्याला उत्साह जागृत करून एक त्याचा विधायक उपयोग करून घेऊ शकतो. अन्यथा आळसाने ती मनबुद्धीला दमित करून टाकते आणि दिवसभर मग त्याचा विपरीत परिणाम आपल्या जीवनावरती पसरतो आणि आपल्या कर्मावरही त्याचे विपरीत परिणाम होतात. कर्मामध्ये रुची राहत नाही. व्यायाम सकाळी केल्यानंतर मग दिवसभर स्फूर्ती, उत्साह राहिल्या कारणामुळे आपल्याकडून जे कर्म घटित होतात ते उत्तम प्रकारे घटित होतात. त्या कर्म करतानाच आपल्याला आनंद प्राप्त होत राहतो. त्यानंतर प्राणायामाने ती ऊर्जा उत्सर्जित होते, वर उठायला लागते आणि मनाला बळकटी प्रदान करते. प्राणवायू जेवढा तुमचा विचलित असेल, विकंपित असेल, तितकं तुमचं मन विचलित राहतं, विकंपित राहतं. आणि प्राणायामाच्या द्वारा प्राणाला विशिष्ट आयाम द्यायचा आहे. एक प्राणाची जी बाजू आहे ती आपल्याला स्थिर करायची आहे. विशिष्ट अनुलोम विलोम प्राणायामाच्या प्रक्रियेतून, का कपालभातीतून, बाह्य कुंभक, आंतरकुंभक क्रियेतून त्या प्राणाला विशिष्ट आयाम द्यायचा आहे. त्यामुळे ती मूलाधार चक्रावरती आघात करते. जसं तुम्ही दीर्घ श्वास घेतात खोलवर तेव्हा काम केंद्रावरती आघात पडतो आणि तुम्ही जसा दीर्घ श्वास प्रश्वास सोडतात बाहेर तेव्हा ती ऊर्जा बाहेर पडते. जेव्हा कपालभातीच्या द्वारा तुम्ही जोर जोरात स्ट्रोक मारतात, उच्छ्वास बाहेर फेकतात, तेव्हा भूगर्भातील पाणी जसं हापशी मारल्यानंतर वर येतं तशी ती काम केंद्राच्या ठिकाणी संगृहीत असलेली ऊर्जा वर येते, उत्सर्जित होते आणि त्यामुळे मन बळकट होतं. श्वासाच्या सोबत मनाला धारण केलं जातं प्राणायामामध्ये आणि त्यामुळे मानसिक विकार जे आहे ते विनष्ट होतात. मन निर्विकार होतं, मन अत्यंत स्थिर होतं आणि पर्यायाने शरीर सुद्धा निरोगी बनतं. म्हणून व्यायामानंतर प्राणायाम करणे अत्यंत गरजेचं आहे. प्राणायाम जर नाही केला तर तुमचा प्राणवायू जड पडल्याने मन सुद्धा जड होतं, शरीरामध्येही जडत्व निर्माण होतं आणि त्याचे विपरीत परिणाम दिवसभर अनुभवाला येऊ लागतात. तर व्यायामानंतर प्राणायाम आणि प्राणायामानंतर ध्यान हे त्रिसूत्री यथा अनुक्रमे निदान काही 15-15 मिनिटं तरी आपण अवलंबित केल्या पाहिजे आणि तेही सकाळच्या प्रहरीला. विशेषतः संध्याकाळी थोडंफार करायचं पण सकाळी विशेष रूपाने त्याला आपण महत्त्व देऊन एक विशिष्ट काही 1 तासाचा 1 तासाचा वेळ द्यायचा. मग व्यायाम प्राणायामानंतर ध्यान करायचं आणि ध्यानाने ऊर्जा ऊर्ध्वगमित होते. प्राणायामाने जी ऊर्जा
उत्सर्जित झालेली आहे ती ऊर्जा आता ध्यानामध्ये तुम्ही जेव्हा दोन्ही भ्रुकुटीत चित्त स्वस्थ करतात आणि हृदयामध्ये मनाला स्थापन करून प्रेमपूर्वक भावपूर्वक ईश्वराचं चिंतन करतात त्यावेळेला ती वर उठायला लागते. आणि आकर्षणाचा असा सिद्धांत आहे की तुम्ही जिकडे लक्ष केंद्रित करणार तिकडे तुमची ऊर्जा धाव घेते, तिकडे ती प्रसारित होते. तुम्ही इंद्रियांचा निरोध करून दोन्ही भ्रुकुटीत चित्त स्थिर करून मनाला हृदय प्रदेशात स्थापन केल्यामुळे प्रेम भाव प्राणापान वायूने स्फुरवीत ईश्वराचं नामस्मरण करीत राहिल्या कारणामुळे ती ऊर्जा वर उठायला लागते, ऊर्ध्वगमित होते, ऊर्जेचं ऊर्ध्वगमन होतं. आणि त्यामुळे तुमचं चित्त स्वस्थ होतं दोन्ही भ्रुकुटीमध्ये. मन प्रसन्न होऊन बुद्धीचा सारासार विचार विवेक वाढतो. म्हणून ध्यान देशबंध चित्तस्य धारणा, विशिष्ट देशामध्ये चित्ताला नेहमी नेहमी बांधण्याचा प्रयत्न. दोन्ही भ्रुकुटीत चित्त स्वस्थ, मनाला नेहमी हृदयात स्थापन करून भावपूर्वक नामस्मरण, ईश्वराचं तत्वचिंतन, ईश्वराच्या श्रीमूर्तीची आठवण, त्याचं प्रेमपूर्वक नामस्मरण याची धारणा नेहमी नेहमी हा अभ्यास सतत प्रयोग करीत मग ध्यान घटित होतं. तत्र प्रत्येकतानता ध्यानम, त्याच्या प्रती एकतानता निर्माण होणे याला म्हटलं ध्यान. आपला जो इप्सित विषय आहे ईश्वर, तो आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे, त्याचा आनंद आपल्याला शाश्वत रूपाने उपलब्ध करून घ्यावयाचा आहे. म्हणून ईश्वराच्या अवताराकडे आपलं चित्त लावणे, मनाला प्रेम भावपूर्वक त्याच्या नामस्मरणामध्ये गुंतवणे, त्याच्या प्रती एकतानता लगातार रसरूप वृत्ती निर्माण होणे हे ध्यानाची प्रक्रिया असते. आणि त्या ध्यानामुळे आपण आत्मस्थ केंद्रित होऊन आपल्या आत्म्याला बलवान बनवत असतो, आपण आत्मवान होत असतो, आपल्या ठिकाणी एक आत्मनिष्ठा निर्माण होत असते. त्यामुळे धारणा शक्ती आपली वाढते. त्यानंतर जर तुम्ही ध्यानाच्या विरोधात तुमचं ध्यान जर बहिर्गामी झालं, अहंता ममता वासना, मी मला माझा, माझे पती, माझा मुलगा, माझी मुलगी, माझे नाते संबंधित, त्या ममता बुद्धीमध्ये तुम्ही जर वाहत गेले आणि त्यांच्या संबंधीचा मोह निर्माण होत गेला तर ती ऊर्जा बाहेर निष्कासन पावते, व्यर्थ वेळ होतो आणि त्यांच्या संबंधामुळे असलेल्या रागामुळे, अनुरागामुळे, प्रीतीमुळे, आवडीमुळे द्वेष उद्वेग चिंता तणाव ही निर्माण होत राहतात. ज्याला तुम्ही मम माझं असल्याची ममतेची भावना बाळगून बंधनात पडतात, त्याच्याकडून तुमच्या अपेक्षित भावना पूर्ण न झाल्या कारणामुळे उपेक्षा होते, उपेक्षा भंग होऊन तुम्ही उद्वेगात पडतात आणि त्या ऊर्जेला मग अधोगमन होऊन ती विकुपित होते. ध्यानाने अशा पद्धतीने ती वर येते आणि मात्र काम वासनेने अधोगमित होते. काम वासनेच्या द्वारा श्वासोश्वासामध्ये तीव्र गती निर्माण होऊन काम केंद्राच्या ठिकाणी संगृहीत झालेली ऊर्जा जी आहे त्या ऊर्जेतील जो दुसरा आयाम आहे ऊर्जेचा, वीर्याच्या ठिकाणचा, प्रत्येक गोष्टीचे दोन आयाम असतात, एक भौतिक एक अभौतिक. भौतिक आयाम ते अन्नाचा सार स्वरूप चिकट द्रव पदार्थ पांढऱ्या वर्णाचा, आणि अभौतिक आयाम त्यामध्ये व्यापलेलं जे ऊर्जा सामर्थ्य आहे, त्याच्यातलं जे बळ आहे, त्याच्यातील ओज आहे ते. तर ते ओज, ते बळ ध्यानामध्ये वर येतं. तो जो भौतिक प्रापंचिक पौद्गलिक चिकट द्राव पदार्थ असतो पांढऱ्या वर्णाचा, तो वर येत नाही. त्याला वर येण्यासाठी असं काही नाडी नाही वर येण्याला, तो तिथेच राहतो, तो निष्कामी बनतो आणि ती काम ऊर्जा कार्य करण्याला उत्साह स्फूर्ती देणारी ती ऊर्जा मात्र ध्यानामध्ये वर येते. ते व्यायामाने समभागात व्यापते शरीरात, प्राणायामाने उत्सर्जित होते आणि ध्यानाने ऊर्ध्वगमित होते, वर यायला लागते आणि आपल्या आत्मचेतनेला ते उत्फुल्लित प्रफुल्लित एवं आनंदी बनवते. मात्र काम वासनेने होतं काय की काम वासनेने दोन्हीही घटक भौतिक आणि अभौतिक, वीर्य आणि वीर्यातील सामर्थ्य ते दोन्हीही निष्कासन पावून जातात, खाली स्खलन होतं. श्वासोश्वासामध्ये तीव्र गती निर्माण होऊन उष्णता निर्माण होते आणि उष्णतेमुळे ते वीर्यातील सामर्थ्य जे आहे ती ऊर्जा ती खवळते. ती खवळून काम केंद्राच्या अलीकडे तान्नेन नावाचा पडदा असतो त्याला ती धक्का देते ती ऊर्जा आणि ते वीर्य स्खलन होऊन जातं आणि मग शरीर गात्रगलित होऊन जातं. शरीरामध्ये क्षीणता निर्माण होते,
मनामध्ये दौर्बल्य निर्माण होते, विषण्णता निर्माण होते, विवेक बुद्धी भ्रष्ट होते, इंद्रियांच्या विषयांकडे चित्त आकर्षित होऊन मन मोहित झाल्याने ती बहिर्गमित होत राहते. जसं काम वासनेने संभोग प्रक्रियेनंतर जी विषण्णता निर्माण होते, उदासी निर्माण होते, कारण ऊर्जा स्खलित होऊन गेली आणि ऊर्जाहीन होणे म्हणजेच पाप आहे, त्यामुळेच ते दुःख आहे, आणि ऊर्जावान होणेच म्हणजे पुण्य आहे, त्यामुळेच ते सुख आहे आत्मिक. म्हणून संभोगाच्या पश्चात जशी उदासी येते, विषण्णता येते, फ्रस्ट्रेशन निर्माण होतं, काही करावं असं वाटत नाही, तसं त्याच्या विरोधामध्ये ध्यानामुळे समाधी फलित होते. आपल्या अंतरतमामध्ये एक उत्साह निर्माण होतो, एक स्फूर्ती, एक आनंद निर्माण होतो, जी काम वासनेमध्ये क्षणिक वीज चमकल्यासारखी झलक देऊन गेली, क्षणिक सुखाची झलक देऊन गेली. ती ऊर्जा कायम समाधीच्या अवस्थेत ध्यानामध्ये ती आपल्याला आनंददायी ठरते, ती आपल्यामध्येच निंगत होत राहते, खेळत राहते. मग जी ऊर्जा एका जीवाला जन्म देऊ शकते, स्त्री पुरुष संयोगची गर्भधारणा होऊन, पुरुषाचे शुक्राणी आणि स्त्रीचे क्षोणित उभयतांचा संयोग होऊन गर्भधारणा होऊन एक जीवन जन्माला घालू शकते, ती ऊर्जा जर आपल्यामध्ये वर आली, वर उठली, ऊर्ध्वगमित झाली, तर ती आपल्याला नवीन जीवन प्रदान करू शकते. आपल्यामध्ये आपला एक नवीन जन्म निर्माण करून देण्याची क्षमता तिच्या ठिकाणी असते. आणि म्हणून हे उपलक्षात घेऊन आपण व्यायाम, प्राणायाम आणि ध्यान या त्रिसूत्रींचं सकाळी एक वेळ तरी निदान 1 तासपर्यंत अनुष्ठान करायला पाहिजे. ऊर्जेचं जे स्वाभाविक विज्ञान आहे ते म्हणजे भोजनाने ऊर्जा प्राप्त होत असते आणि निद्रेमध्ये संगृहित होते, त्या जागृत अवस्थेमध्ये ती खर्ची होत असते. मात्र ऊर्जेचं जे संपूर्ण विज्ञान आहे की त्या ऊर्जेला एक विशिष्ट आयाम जर द्यायचा झाला, कलाटणी द्यायचा झाली, तिला एक विधायक रूपाने उपयोगाला आणायची झाली, तर व्यायाम, प्राणायाम आणि ध्यान या 3 गोष्टींच्या द्वारा तिला आपण विशिष्ट आयाम देऊ शकतो, तिला विधायक रूपाने उपयोगाला आणू शकतो. व्यायामाने ती शरीरामध्ये समभागात व्याप घेते, प्राणायामाने ती वर उत्सर्जित होत असते, तर ध्यानाने ऊर्ध्वगमित होत असते, आणि मात्र काम वासनेने ती अधोगमित होत असते, स्खलित होत असते. हे आपण पाहिलं. आता स्नेहाने ती ऊर्जा आपल्या अंतर्तमामध्ये उचित भाव स्फुरवते. स्नेह अथवा प्रेम, त्या प्रेमाने ती विस्तारित होते, दृष्टीच्या द्वारा समग्र विश्वाच्या प्रती ती आपल्याला एकरूप जाणीव करून देत असते. वृक्ष, लता, वेली, गवत, चंद्र, तारे, समग्र विश्वाच्या प्रती, मनुष्यच नव्हे तर पशु पक्षी या सर्वांच्या प्रती ती आपल्याला एकरूप भाव असा निर्माण करवते. जेव्हा आपण प्रेमाच्या द्वारा वसुधैव कुटुंबकम, हे वसुधा ही पृथ्वी, एक कुटुंबकम, एक परमेश्वराचं अच्युत गोत्रीय कुटुंब आहे, हा भाव बाळगून हे समग्र जीव प्राणी मात्र परमेश्वराचेच आहेत आणि यांना प्रेम लावणं हे परमेश्वरालाच प्रेम लावण्यासारखं आहे. कारण या विश्वाचा निर्माता सर्वव्यापक परमेश्वर हा सर्व विश्वामध्ये व्यापलेला असून या विश्वातील यत्किंचित प्राण्याला आपण प्रेमाच्या द्वारा अभयदान प्रदान केलं असता, प्रेमाच्या द्वारा त्याला आपण सुखद सांत्वनादायक भाव प्रदान केले असता, ते प्रेम एक प्रकारे परमेश्वराच्या प्रतच पोहोचत असतं. आणि म्हणून त्या प्रेमाच्या भावनेने ती ऊर्जा जी आहे ती आपल्याला आपल्या आत्मचेतनेला संकुचित न ठेवता विकसित करते. हार्दिक भावनांचा विकास होऊन आपल्यामध्ये एक मुक्त, स्वच्छंद, निरागस, प्रेममय दृष्टिकोन निर्माण होतो. त्या प्रेमाचेच मग दया, करुणा,
हे भाव आपल्या ठिकाणी वृंदिंगत होऊन आपल्याला ती प्रेम ऊर्जा अगदी हलकं तरल बनवून टाकते, वेटलेस. मात्र प्रेमाच्या विरोधात द्वेष, मत्सर या अपप्रवृत्तींनी, या दुरावृत्तींनी ती अंतःकरणाला ती ऊर्जा संकुचित करून टाकते, बांधून ठेवते. द्वेषाने ती संकुचित करते, अंतःकरणाला उद्वेगित करून टाकते. आणि मत्सराने जसा किडा कपड्याला खाऊन टाकत असतो तशी ती अंतःकरणाला जाळते आणि खाऊन टाकते. आता चिंतेने ती ऊर्जा तणावग्रस्त करते, मेंदूच्या ज्ञानतंतूमध्ये ताण निर्माण करते. उदासीने ती मनाला दाबून टाकते. क्रोधाने ती आंदोलित करते, छाती धडधड करवते, रक्तचाप वाढवते ती ऊर्जा. आणि दुःखाने ती उद्विग्न बनवून टाकते. अंतःकरण पर्यायाने कठीण होऊन कठोर बनून जातं. मात्र जर द्रष्टा बनून साक्षी भावामध्ये आपली आत्मचेतना स्थिर राहिली तर ती ऊर्जा आपल्याला तटस्थ, दीर्घंभीर आणि शांत बनवते. की कुठल्याही प्रकारची द्वेष, मत्सर, चिंता, उद्वेग, दुःख निर्माण होण्याची जेव्हा परिस्थिती येईल तेव्हा त्या परिस्थितीच्या तटावरती आपली आत्मचेतना म्हणजे स्थिर राहते, ती तटस्थ भूमिका राहते. त्याच्याने ती संकुचित होत नाही, उद्वेगित होत नाही, जळत नाही. ती ऊर्जा क्रोधाने आपल्याला आंदोलयमान करत नाही, ती ऊर्जा शांत राहते. म्हणून आपण धैर्यवान होऊन गंभीर राहतो, शांत राहतो. ज्ञानाच्या तत्वचिंतनाने आपल्यामध्ये ती ऊर्जा रसरूपता निर्माण करते. यथार्थ वास्तव सत्याचा बोध आत्मसात होऊन त्या दिशेने अनुकूल असं विधायक मनन चिंतनाची जी प्रक्रिया आहे ती सुरू झाल्यानंतर आपली आत्मचेतना सत्याच्या बोधामुळे एक अंतर्तमामध्ये आल्हाददायक रस निर्माण करवते. आणि प्रेमाच्या परम अवस्थेमध्ये ती ऊर्जा भक्तीमध्ये तल्लीन करून आपल्याला ईश्वरापासून विभक्त होऊ देत नाही. परमेश्वराशी ती ऊर्जा आपल्याला एकरूप करून टाकते, बांधून ठेवते. की तिथून मन कोठच जाऊ नये अशा प्रकारची भूमिका ती ऊर्जा आपल्या अंतर्तमामध्ये निर्माण करण्यासाठी आणि ती धारणा दृढ ठेवण्यासाठी उपयोगाला येते. आणि हार्दिक भावदशा प्रेमपूर्ण जी आपण ईश्वराच्या नामस्मरणाच्या द्वारा ईश्वरीय अवताराकडे संप्रेरित करत आहोत आणि त्यापासून आपण विभक्त होऊ इच्छित नाही, सतत धार त्या प्रेमाचा रस, आल्हाद आपल्या अंतर्तमामध्ये आपण घेऊ इच्छितो, त्यावेळेला ती ऊर्जा आपल्याला भक्तीमध्ये दृढ करून टाकते. भक्ती म्हणजे विभक्ती नव्हे, ती भक्ती विभक्तच होऊ देत नाही, परमेश्वरापासून एकरूप बनवून टाकते. आणि वैराग्याने ती ऊर्जा आपली वृत्ती दृढ बनवते. इतर इंद्रियांच्या विषयांच्या मोहामध्ये ती जाऊ देत नाही, आपल्याला आपल्या आत्मस्थ केंद्रित ठेवते, अलिप्त ठेवते. वैराग्याची वृत्ती धारण केल्यामुळे ती ऊर्जा अलिप्त राहण्यासाठी उपयोगाला येते. समाधीमध्ये तीच ऊर्जा आपल्याला विराट परमात्म्याशी एकरूप बनवून टाकते. तत्र प्रत्येकतानता ध्यानम, तत्र त्या परमात्म्याच्या प्रती त्या निर्गुण निराकार आनंदमय सर्व व्यापक दिव्य तेज पुंज प्रकाश स्वरूप दशोदिशांनी अनंत असलेल्या परमात्म्याशी ध्यानाच्या अवस्थेमध्ये एकतानता साकार चित्तवृत्ती त्याच्या ठिकाणी रसरूप होऊन खिळलेली राहते. त्यावेळेला तदेवार्थ मात्र निर्भासम स्वरूप शून्यमीव समाधी ची अवस्था घटित होते. म्हणजे तत् एव अर्थ मात्र निर्भासम, तत् एव त्याच अर्थाचा एकमात्र निर्भास, आपला जो इप्सित ध्येयरूप भाव आहे परमेश्वराचं स्वरूप, त्याचा आनंद, त्या परमेश्वराच्या आनंदमय स्वरूपाशी ध्यानाच्या सतत प्रक्रियेच्या द्वारा त्याचा निर्भास करवते. एकमेव त्याच्याकडेच कल, त्याचंच अवधान, त्याचंच भान, त्याचंच रसरूपता, तल्लीनता निर्माण करून ती स्वरूप शून्यमीव स्वतःची विस्मृती झाल्याप्रमाणे आणि परमेश्वरामध्येच एकरूप झाल्याप्रमाणे ती
ती ऊर्जा आपल्या ठिकाणी अवस्था निर्माण करून त्या परमात्म्याशी ती एकरूप बनवण्यासाठी आपल्याला उपयोगाला येते. म्हणजे ती आपल्याला जोडून ठेवते. त्या ऊर्जेचा सर्वोच्च प्रतीचा विधायक उपयोग आहे ज्ञान, प्रेम आणि भक्ती. ज्ञानाच्या द्वारा तिला विशिष्ट आयाम देण्याची दृष्टी निर्माण होते. प्रेमाच्या द्वारा तिला ईश्वराशी जोडण्यासाठी उपयोगाला आणलं जातं आणि ध्यानाच्या द्वारा ईश्वराकडे लक्ष केंद्रित करवलं जातं. भक्तीमध्ये ती परमेश्वराशी एकरूप करून समाधिस्थ अवस्था घटित करते आणि परमेश्वराशी कायमचं आपल्या जीवात्म्याचं अनुसंधान टिकवून ठेवते. म्हणून हे ऊर्जेचं जे संपूर्ण विज्ञान आहे ते आपण उपयोगात आणलं पाहिजे, ते उपलक्षात घेतलं पाहिजे आणि त्याचा विधायक उपयोग करून आपल्या आत्मकल्याणासाठी तिचा आपण उपयोग केला पाहिजे.